हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक आवर चॅनल मनीष सर. पाठीमागच्या लेक्चरमध्ये जसं आपलं झालं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, जसं म्हणलं की डिफरन्शियल इक्वेशन. तर डिफरन्शियल इक्वेशन या चॅप्टर नंतर घेऊ. हा चॅप्टर 8 मार्काचा चॅप्टर आहे. टोटल लॉजिक एकदम इझी आहे. ज्याने जेई वगैरे नाही थोडा 2 तास काढून या चॅप्टरला देऊन टाकू. बेसिक पासून म्हणून घेतोय, बेसिकच घेतलं स्टार्टिंगला. ज्यांनी जेई सीटी ज्यांनी जे केलं असेल त्याला हा चॅप्टर आवडतो, किंवा ज्यांनी नीट आहे म्हणजे त्याचं पीसीएमबी आहे तर मग त्यांनी हा चॅप्टर सोडून एकदम इझी आहे. याच्यात काय नाही. हे बघा, हाय वरती एरो म्हणजे ऑर म्हणतात. ऑर मध्ये एक पण टी असेल तर टी लिहायचं. म्हणजे हे बघा, हा टेबल कसा असतो जनरली टी टी एफ एफ, आणि ह्या कसा असतो टी एफ. 8 ह्याचा असेल तर कसा असतो म्हणजे टी हे पी क्यू आणि आर असेल ना तर टी 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 एफ 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 एफ, मग टी टी एफ एफ टी टी एफ एफ, नंतर इथं टी एफ असं हा टेबल 8 ह्याचा बनेल. शक्यतो हे येणार नाही, पण हे येऊ शकतं. टी टी एफ एफ बरोबर. आता पी ऑर क्यू आहे म्हणजे काय, इफ एनी वन इज टी देन टी. ही कंडिशन लक्षात ठेवा. एक पण टी असेल तर पी क्यू म्हणजे टी आहे का एक तरी, हा आहे, ह्याच्यात आहे, ह्याच्यात आहे, ह्याच्यात नाहीये, मग एफ एफ तर काय असणार तर एफ. आता एंड मध्ये बघू. एंड मध्ये इफ बोथ आर टी देन टी. मी इंट्रो वगैरे काय दिला नाहीये कारण की स्टार्ट करू, शिकणं महत्वाचं आहे. हे बघ, हा एंड इफ बोथ आर टी देन टी. एक एक म्हणजे हा टी आहे, टी टी तर आहे टी. इथं आहे का टी एफ आहे तर एफ येणार, इथं एफ टी तर हा एफ येणार, हा एफ एफ आहे तर एफ येणार. बोथ आर टी देन टी, एवढं लक्षात ठेवा. बोथ आर टी देन टी, हे झालं हे झालं. ह्याची बारी एकदम शॉर्ट मध्ये सांगतो, हे असंच येतं. इफ देन टी देन एफ. हे बघा, एक तर टी नंतर एफ असेल तर एफ येईल, नाही तर ऑलवेज टी येणार. टी टी तर टी, टी एफ तर एफ, एफ टी तर टी, आणि एफ एफ पण टी. इथं जसं एक्झाम्पल दिले, इफ बोथ आर सेम. इफ अँड ओनली इफ ची कंडिशन काय, त्याचा सिम्बॉल हा असतो. इफ बोथ आर सेम देन टी. टी टी म्हणजे सेम आहे तर काय येणार टी. एफ टी एफ तर मग एफ येणार, एफ टी तर मग एफच येणार, आणि एफ एफ असेल तर टी, कारण की सेम आहे ना. एफ एफ टी टी मग टी, टी एफ तर एफ, एफ टी तर एफ. बरोबर इथपर्यंत. आता ह्याच्यात एक कंडिशन आहे की निगेशन काय असतं. एक जर सपोज की ह्याला फक्त आपण असं लावलं तर हा टी आहे ना, त्याच्याऐवजी फक्त ह्याला रफ करून एफ लिहायचा. हा टी आहे ना, इथं रफ करून एफ येईल, इथं एफ आहे ना, इथं टी येईल, इथं एफ आहे ना, इथं टी येईल. ह्याला निगेशन लावलं तर ह्याच्या उलट ह्याला एफ होईल. हा टी होईल, हा एफ होईल, हा टी होईल. एवढंच फरक असतं. ह्याच्यात निगेशन लावून टाका. ह्याच्यात निगेशन लावल्याने काय होतंय, असं जर निगेशन असेल पी ऑर क्यू, ह्याच्यात निगेशन काय, निगेशन पी अँड हे क्यूचं काय होणार अँड, आणि निगेशन क्यू, आणि हे ऍज इट इज येतच. ह्याच्यात अवघड असं काय नाहीये. आपण क्वेश्चन वरती जाऊ. थोडे एक अजून ह्याच्यानंतर एक कन्सेप्ट घेऊ, कॉन्ट्रापॉझिटिव्ह, ते सगळं घेतो आणि त्याच्यानंतर मग क्वेश्चन वरती. नेक्स्ट क्वेश्चन, पण त्याच्या आधी एक कन्सेप्ट बघून घ्या की कन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह असेल तर करायचं काय. बऱ्याच जणांना हे कळत नाही. कन्व्हर्स असेल, आता हे कधी पण येतं ना तर दॅन मध्ये येणार. दॅन कोणताही क्वेश्चन बघा दॅन मध्ये असतो. हे जस्ट एक्झाम्पल म्हणून घेतलं, ह्याच्यावरून हे समजेल तुम्हाला. हे असं काही येत नाही, हे एवढे इझी येणार नाही. हे समजवण्यासाठी हे असे आले, हे असे येतात. मग हे तुम्ही का जे जेई वगैरे जरा आहेत तर त्यांना हे जरा समजावणं अवघड आहे ना. त्यांना हा चॅप्टरच नाही, जेईला हे आहेच नाही असलं काय. 8 मार्क आहे पण बोर्डाला. तर कन्व्हर्स म्हणजे काय, पी देन क्यू आहे. सपोज एक वाक्य आहे बघा, इफ सरफेस एरिया डिक्रीज देन म्हणजे हा काय झाला आपला इथपर्यंतचा पी, आणि इथनं पुढं म्हणजे हा काय झाला क्यू. क्यू कन्व्हर्स असेल तर ह्याचं उलट करणार. फक्त कन्व्हर्स विचारला असेल तर ह्याचं उलट केलं जातं. ह्याचं पण हेच आहे, राईट इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह, हे दोनच ह्याचे लिहायचे.
तर ह्याचं कसं लिहिणार? जर कन्व्हर्स विचारलं आपल्याला तर ह्याला काय लिहिणार? हे आधी लिहितात, देन म्हणजे ऍज इट इज एरो टाकणार, हे त्याच्यानंतर लिहिणार. हा झालं, पहिला असं लिहिलेलं होतं. आता ह्याच्यावर इनव्हर्स असेल तर काय करतात? एक मिनिट. इनव्हर्स असेल तर काय करणार? ह्यालाच फक्त इफ सरफेस एरिया डिक्रीज आहे ना, इफ सरफेस एरिया इन्क्रीज करा. मग देन आहे का? देन आहे. प्रेशर इन्क्रीज, प्रेशर डिक्रीज, हे झालं निगेशन. हे झालं. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय? निगेशन क्यू. यालाच एक जे आहे पी देन क्यू ला, त्याला फक्त निगेशन लावून टर्न मारायचं. हे एवढं फक्त समजून घ्या. पी देन क्यू आहे तर क्यू देन पी होणार. पी देन क्यू आहे इनव्हर्स मध्ये निगेशन पी, फक्त इथं आणि इथं निगेशन लागेल. आणि इथं असेल तर फक्त निगेशन क्यू निगेशन पी. एवढं ह्याच्या पलीकडे होत नाही दुसरं. ठीक आहे. ह्याला कसं सॉल्व्ह करू? ह्या एक एक्झाम्पल तुम्हाला कळेल. इफ सरफेस एरिया डिक्रीजेस, लिहून घ्या. पी ए इफ सरफेस एरिया डिक्रीजेस. क्यू काय आपला? प्रेशर, देनच्या आधीचा पी, देनच्या नंतरचा क्यू. प्रेशर, देन तिच्या आधीचा क्रश, तिच्या नंतरचा बॉयफ्रेंड. आता सर लक्षात राहील. आता आम्हाला असं कळतं सर, तुम्ही असं साध्या ह्याच्यात नका सांग. हे कळालं? प्रेशर इन्क्रीजेस. आता हे बघा, आपल्याला काढायचं काय? राईट इनव्हर्स. हे ऍज इट इज आहे, इथं खाली आहे. राईट द इनव्हर्स. आता याचं इनव्हर्स कसं लिहितात? इनव्हर्स. इनव्हर्स मध्ये काय असतं? निगेशन पी देन निगेशन क्यू. निगेशन पी देन निगेशन क्यू. देन असं देन मध्येच येणार. इनव्हर्स विचारलं तर निगेशन पी निगेशन क्यू लावायचं. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह विचारलं निगेशन क्यू निगेशन पी लावायचं. देन तर ऍज इट इज सगळ्यामध्ये राहतोय. निगेशन पी देन निगेशन क्यू. म्हणजे ह्याचं कसं लिहिणार? ह्याचं फक्त आता तुम्ही लिहा, इफ सरफेस एरिया डिक्रीज आहे तर इथे काय? इफ सरफेस एरिया इन्क्रीज. हे झालं निगेशन. आणि पी निगेशन क्यू आहे, प्रेशर इन्क्रीजेस, त्याच्याऐवजी काय लिहिणार? प्रेशर डिक्रीजेस. लिहून दाखवतो. इफ सरफेस एरिया इन्क्रीजेस, वरती म्हणजे इन्क्रीजेस, देन लिहायचं, हे लिहायचं असं, देन प्रेशर डिक्रीजेस. हे स्पेलिंग लिहा, इन्क्रीजेस डिक्रीजेस, माझ्यावर लिहू नका. आता इनव्हर्स आहे. आता आपल्याला जर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह विचारलं, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, तर इथे काय येणार? निगेशन क्यू देन निगेशन पी आहे, बरोबर. म्हणजे बघा, हे फक्त वाक्याच्या आधी येणार. इथे काय येणार? द प्रेशर. आता देन आहे ना, प्रेशर डिक्रीजेस, तर प्रेशर डिक्रीजेस, ह्याला फक्त आहे देन सरफेस एरिया इन्क्रीजेस. बस एवढंच. ह्यालाच फक्त हे आधी लिहिलं, हे नंतर लिहिलं. इफ दिस थोडं ग्रामर फक्त पक्क करा. ग्रामर आता बेसिक आहे. ठीक आहे. तर हा बघा, आता ह्याच्यावरून हाच क्वेश्चन कसा करणार? मी हा मुद्दाम नाही केला. इथं कसं वाक्य, इथं काय आहे? ह्याच्यात ह्याला पी धरायचं, ह्याला इथे लिहा पी इज इक्वल टू, दुसरा मार्कर घेतो. हे बघा, पी इज इक्वल टू काय असतो? एक्स इज लेस देन वाय. आणि क्यू म्हणजे काय असतो? एक्स स्क्वेअर लेस देन क्यू स्क्वेअर. तर इथे काय विचारलं आपलं? इनव्हर्स. तर इनव्हर्स काय येणार? इनव्हर्स काय येणार? निगेशन पी निगेशन क्यू, निगेशन पी देन निगेशन क्यू. म्हणजे इथे काय येणार? पी काय आपलं हे, मग ह्याचं निगेशन म्हणजे काय असतं? एक्स इज लेस देन इक्वल टू वाय, हा निगेशन. देन ह्याचं निगेशन काय असतं? एक्स स्क्वेअर इज लेस देन इक्वल टू वाय स्क्वेअर. ह्याच्यात काय समजवण्यावानी आहे? हे साईन आहे, ही अशी तर फक्त अशी करा, अशी आहे तर फक्त अशी करा, इक्वल टू साईन लावा. आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह वरती येऊ आपण. ते तुमचं बोर्डवाले हे बघणार नाही, हे बघतील. हे बरोबर, तर हे आपल्या आपल्याला कळतं की बरोबर. पॉझिटिव्ह, इथे काय असतं? निगेशन क्यू देन निगेशन पी आहे. आता निगेशन क्यू काय येतं? हा क्यू आहे, तर वाय स्क्वेअर इज एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर.
अँड. हे कळतं ना तुम्हाला? ज्याच्याकडे दोन साइड ते ग्रेटर, ज्याच्याकडे एक साइड तो छोटा. मग एक्स स्क्वेअर इज, हा हे झालं अँड वा पी आहे तर निगेशन पी काय आहे, वाय इज लेस दॅन इक्वल टू एक्स इज लेस दॅन इक्वल टू वाय. एवढंच. 2 मार्क, 2 मार्क, 2 मार्क. हे असे क्वेश्चन येतात. तर इथनं कसं आहे ते प्रूफ करा म्हणतात. ते प्रूफ म्हणजे कसं, दोन इक्वेशन देतील इज इक्वल टू दॅट, मग ते प्रूफ करायचं असतं आपल्याला. हे आलं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये ते करू शकता तुम्ही. हे फक्त एकदम पक्क करा. याला एकदा परत रिपीट करतो. तर कन्व्हर्स असेल तर फक्त क्यू देन पी होतं, आणि इनवर्स असेल तर निगेशन पी देन निगेशन क्यू होतं, आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह असेल तर निगेशन क्यू देन निगेशन पी होतं. एकदम इझी. थोडंसं फक्त लक्ष द्या. जेई वाले प्लीज या चॅप्टरला सोडू नका, करून जावा. 2 तास 8 मार्क, एवढा इझी चॅप्टर आहे ना. अख्ख्या मॅथ्स मध्ये हा एक चॅप्टर जो इझी. नेक्स्ट क्वेश्चन 2 मार्काला येणार फिक्स. युजिंग ट्रूथ टेबल प्रूफ द फॉलोइंग. हे बघा, हे फक्त हे इज इक्वल LHS इज इक्वल टू RHS आहे, हे प्रूफ करायचं. हे एकदम इझी असतं. जसं मी तुम्हाला सांगितलं, हा पी आहे, हा क्यू आहे. कुठं निगेशन, हे बघा, इथं निगेशन, तर इथं निगेशन पी, इथं निगेशन क्यू. पी काय असतो, टी टी एफ एफ. क्यू काय असतो, टी एफ टी एफ टी एफ. एकदम इझी आहे. निगेशन पी म्हणजे टीचा एफ करा, टीचा एफ, टी आहे तर एफ आहे, एफ आहे तर टी येणार. ह्याचं काय येणार, एफ टी एफ टी एफ टी. आता आम्हाला कसं आहे, पी इफ अँड ओनली इफ. कळतंय, इफ अँड ओनली इफ म्हणजे ह्याचं कसं, बोथ आर सेम देन टी. पी क्यू ह्याचं आणि ह्याचं आहे, पी क्यू पी क्यू. टी टी तर टी, टी एफ तर एफ, एफ टी तर एफ, आणि एफ एफ म्हणजे सेम आहे तर टी. बोथ आर सेम देन टी. हे झालं. आता हा ह्याचं काय आलं, ह्याला 1 नंबर द्या 1, किंवा ए पण देऊ शकता, किंवा ए बी सी डी असं पण द्या, किंवा 1 2 3 4. मी ह्याला 1 दिला. आता ह्याला करा पी अँड क्यू. आता पी अँड क्यू मध्ये काय करतात, एक हा ऑर आहे आणि हा अँड आहे. ह्याच्यामध्ये एक पण टी असेल तर टी, ह्याच्यामध्ये जर दोन्ही टी असतील तर टी, अदरवाइज फॉल्स. टी टी तर हा टी येणार. नंतर टी एफ तर एफ, एफ हा पण एफ. एफ एफ का, हे बघा, बोथ आर टी देन टी, अँड आहे तर टी टी तर टी आहे, टी एफ एफ, एफ टी एफ, एफ एफ एफ. फरकच पडत नाही. हा हे झालं. आता काय, नंतर निगेशन पी अँड निगेशन क्यू. नंतर या दोघांचं ऑर आहे, बरोबर ना. निगेशन पी म्हणजे हे, निगेशन क्यू मध्ये हे, तर एफ एफ तर एफ आहे, अँडच आहे मध्ये. बोथ आर टी देन टी म्हणजे हे पण एफ, हे पण एफ. टी टी तर म्हणे, कळतंय तुम्हाला? आता ह्यांचं दोघांचं काय आहे तर ऑर आहे. कोणत्या दोघांचं, या दोघांचं. हे आहे ना पी अँड क्यू, ऑर येणार मध्ये, निगेशन पी अँड क्यू. म्हणजे लिहा पी अँड क्यू ऑर आहे ना, ऑर नेगेशन पी अँड निगेशन क्यू. बरोबर. ऑर म्हणलं की एक पण टी असेल तर टी, म्हणजे काय, टी एफ एफ टी. एक पण टी असेल तर टी. इथं आहे का टी, नाही तर एफ आहे का, नाही तर एफ एफ टी टी. आता ह्याला इक्वेशन 2 द्या, टी एफ एफ टी, टी एफ एफ टी. सेम सेम. सर प्रूफ झालं. इतना ही समझ रहे हो. किती सोपं आहे बघितलं. हे असे 2 मार्क येतात. 8 मार्क चॅप्टर आहे. एकदम भारी शिकवतो राव. फनी मध्ये शिकवतो पाहिजे तर. फक्त लक्ष द्या. मला असं नाही की फनी मध्ये शिकव, मी एकदम नॉर्मल मध्ये पण शिकू शकतो. प्रॉब्लेम आहे की तुम्ही असं तुम्हाला थोडंच फक्त लगेच फोकस लागतो. लग्नाचं म्हणजे काहीतरी तुम्हाला आतामधून असं वाटतं की काहीतरी महत्वाचा आता टॉपिक चालू आहे ना. तेच म्हणलं तर टी एफ एफ लग्नाचं. अरे लग्नाचं इथं फक्त लिहायचं इक्वेशन. कॉलम 1 and 2 are same, therefore this equal to this. LHS is equal to RHS, hence proved. का एवढंच असतं 2 मार्काला. ह्याच्या पलीकडे काही येत नाही. एकदम सिंपल आहे. लेंदी बिंदी काही नाहीये. टी एफ टी एफ टी एफ.
तर हा आपला नेक्स्ट क्वेश्चन. निगेशन पी हे पण सेम आहे, हे LHS इक्वल टू RHS दाखवतो. इथे कुठं आर बीर काय आहे का नाही, म्हणजे टेबल कितीचा बनेल, 4 चा. 2 मार्काला आर येणार पण नाही. आणि हा पी हा क्यू, निगेशन कुठं आहे का, निगेशन पी पण निगेशन. पहिलं बघायचं निगेशन कुठं आहे का नाहीये, मग हे दोघं करायचं. असेल तर मग निगेशन पी निगेशन क्यू. हे स्टार्टिंगला सोपं जातं. आता पी म्हणजे काय, आता टी 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 एफ एफ टी एफ टी एफ. निगेशन मध्ये काय येतं, एफ टी, ह्याचा फक्त उलट. इथे काय येणार निगेशन येतं एफ टी. एकदम सिंपल आहे. आता ह्याचं काय काढायचं, पी देन क्यू. सर निगेशन काढायचं. निगेशन नाही काढू शकत, पहिला हे काढून ह्याचं निगेशन केलं तर जे येईल ना. आता इथं सपोज टी एफ आलं तर त्याला एफ टी करायचं की ह्याचं निगेशन हे. मग बोथ आर सेम देन टी, काय इफ अँड ओनली इफ. तर बोथ आर सेम देन टी, मग टी तर टी एफ टी. बोथ आर सेम देन टी. इकडे आता ह्याच निगेशन येतं, ह्याला निगेशन लावून पी, ह्याचं काय येणार एफ टी टी एफ. एकाला इक्वेशन 1 द्या, इक्वेशन 2 वरती या. पी अँड निगेशन क्यू म्हणजे कशाचं, हा एक आणि हा एक, बरोबर ना. पी अँड म्हणजे बोथ आर टी देन टी, मग टी आणि एफ, टी एफ तर एफ, टी एफ तर एफ, एफ टी एफ एफ. बोथ आर टी देन टी, सगळं एफच येत आहे ना. एक पण सारखं नाहीये, एक भी क्वालिटी दोनों में मैच नहीं कर रही. तो फीलिंग समझ रहा है मेरी. हाँ, आता काय क्यू अँड निगेशन पी, क्यू अँड निगेशन पी. आणि मग या दोघांचं ऑर केलं की ज्या ह्याच्या इक्वल टू येईल. आता क्यू अँड निगेशन पी म्हणजे हा हे दोघं, एक ये और एक ये, एक हा एक ही. टी एफ अँड तर एफच येणार, एफ टी तर एफच येतं, टी तर टी येणार, आणि एफ टी तर टी येणार, मग टी येणार, एफ टी तर एफ. या दोघांचं फक्त ऑर करा. काय करायचं, पी अँड निगेशन क्यू, ऑर आहे ना, ऑर क्यू अँड निगेशन पी, म्हणजे या दोघांचं फक्त ऑर करायचं. एफ तर एफच असतो, एफ टी एफ. इक्वेशन 1 बघा, इक्वेशन 2 निगेशन पी एफ टी टी एफ, एफ टी एफ. आणि एक मिनिट, कुठं चुकलं, पी देन टी टी टी. बघा मी चुकी केली म्हणजे असं नाही की तुम्ही पण चुकता. मी आता नवीन लेक्चर शूट करू पण मी नाही करत आहे, कारण की मी जर चुकी केली तर तुम्ही त्याच्यातनं शिकता. कोणीही चुकी केली, कोणताही डिग्रीवरचा माणूस असतो ना एकदम PhD ला, तो पण चुकला तरी आपण समजून घेऊन आपण शिकलं पाहिजे. तर लोकांच्या चुकीमधनं शिका, आपल्या चुकीमधनं शिका, आपल्या यशस्वीमधून शिका, लोकांच्या यशस्वीमधून. टी आता माझं काय चुकलं असली तर निगेशन आहे पी अँड क्यू, तर टी तर टी येतं, टी एफ तर एफच येणार, एफ टी हे टी येणार, हे बरोबर आहे, ह्याचं नाही काय विषय. ह्याचं निगेशन केलं तर एफ टी एफ. अर्थ हित आहे पी अँड निगेशन क्यू म्हणजे हे टी एफ तर एफ येणार, टी कळालं ना कुठं चुकला, हे असं चुकतं. टी खाली वरती ना, मी कॉलम नाही ऐकले. टी आणि टी सेम आहे ना, मग काय येतं सेम टी. मग ऑल मध्ये टी आणि टी काय येणार, तर हे टी आहे. हे बघ टी एफ टी, हे ना एफ टी एफ टी एफ. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आर सेम, देयरफॉर LHS इज इक्वल टू RHS. त्याच्या खाली हे लिहून टाक. एवढंच असतं. आता आपण दुसरे बघू 3 मार्काचे प्रश्न. 2 मार्काला जी आधीची कन्सेप्ट सांगितली आणि ही, या दोन्हीपैकीच काहीतरी येतं. ह्याच्या पलीकडे दुसरं काय येणार,
जे सांगतो त्यावर ट्रस्ट करा. कुठं चुकलोय नीट बघा. आता मी कुठं चुकलोय ते टी आणि ह्याच्यामध्ये चुकलोय. मी ह्याला नाही तर ह्याला धरला असेल कशाला तरी. ठीक आहे, मी चुकी केली, तुम्ही पण करणार का? नेक्स्ट हे बघा, हा नेक्स्ट क्वेश्चन आला ना तर 3 मार्काला येतो. ते आधीचे होते ते पण मी जरा PYQ मध्ये ते पण 3 मार्काला पडते. पडले तर 4 मार्काला आला तर विदाउट ट्रूथ टेबल म्हणतात, लॉ वरून सॉल्व्ह करावं. अवघड येते जरा, ते पण बघू. द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन ऑर कन्सिस्टन्सी. आता काय म्हणतात ते टॉटोलॉजी म्हणलं की टी लक्षात ठेवायचं. पहिलं आहे टी, त्याच्यावरून काय टी. कॉन्ट्राडिक्शन तर एफ लक्षात, टी नंतर काय येतं एफ. तुझ्या नंतर कोण येते? ती. सर नाही, माझ्या आधी ती येते नंतर मी येतो. ठीक आहे, असं तू समज. भ्रम आहे तुझा पण समज. आणि ह्याच्यात काय असतं, सगळेजण मिक्स. मी, ती, मित्र परिवार. समजलाय ना तू? टी एफ, टी अँड एफ मिक्स. कळतंय ना? आता हे बघा, हा एक आहे आणि हा एक. हे दोघांना मिक्स करून जे आन्सर येईल, फक्त टी टी आलं तर लिहायचं गिव्हन पॅटर्न इज टॉटोलॉजी. हे सॉल्व करून जर एफ एफ आलं लिहायचं गिव्हन स्टेटमेंट इज कॉन्ट्राडिक्शन. हे करून मिक्स आलं कन्सिस्टन्सी कंटन काय ते कॉन्टिंजन्सी आलं तर म्हणायचं टी मिक्स आहे. तर काय हे लिहायचं, ह्याला कसं लिहिणार? पी आणि क्यू. आर आहे का? कुठे नाहीये. ह्याचं काय येतं? टी टी एफ एफ. क्यूचं काय येतं? टी एफ. आता इथं जाऊ आपण. पी पहिलं तर हे काढावं लागेल, म्हणजे पी देन निगेशन क्यू. पी देन निगेशन क्यू म्हणजे ह्याचं काय असतं? टी देन एफ इज इक्वल टू एफ. नाहीतर बाकीचे काय असतात? सगळे टी. टी तर टी, टी एफ तर एफ, एफ टी तर टी आणि एफ चं पण टी. बरोबर? आता हे ना मी हे सगळं एक्सप्लेन केलंय, स्टार्टिंगला सांगितलंय, बेसिक आहे एकदम. आता याचं काय पी अँड पी देन निगेशन क्यू म्हणजे पीचं आणि ह्याचं अँड आहे, तिचं आणि माझं. तुम्हाला माहिती काय ते टी अँड म्हणलं की बोथ आर टी देन टी. टी एफ तर एफ, बाकी सगळेच एफ येतात. टी एफ तर एफ टी तर एफ तर एफ. दोन्ही जर टी असेल तरच टी येणार, नाहीतर. आता ह्याला कसं करणार? ह्याला अख्ख्याला पी अँड पी देन निगेशन क्यू देन पी म्हणजे याच्यासोबत देन आहे देन. सर तुझ्या खरं सांगायचं बाळ, आता तुझ्या मनात काय आलं? याच्यासोबत देन आहे. तुझं तिच्यासोबत काय? हा प्रश्न मला आहे. कमेंट मध्ये करू नका, असलं काय फालतू द्यायचं नाही. शिकवतोय नीट मजा ऐकून शिका. कसं आहे तुमचं लक्ष इकडं तिकडं न जावं म्हणून मी असं काहीतरी बोलतो, नाहीतर मला काय ह्याच्यात इंटरेस्ट नाही. हमारा प्यार ही यही है ना? समझ रहा है ना तू? कॅश है तो ऐश. कोणी किती म्हणलं ना गरीबपणे दुसऱ्यासोबत कॉम्पिटिशन ठेवू नका तरी मस्त राहतात. कॅश है तो ऐश. पैसा आहे तर इज्जत आहे, तर लोक तुमचं ऐकतात. आणि कधी पण लक्षात ठेवा, न टाइम देता जी व्यक्ती तुमच्या समोर आहे ती तुमची व्यक्ती, तिला तुमच्या समोर ठेवा. बाकीचे आणि जेव्हा ऍक्च्युली एक रिलेशनशिप सगळ्यांची जाणीव तेव्हा होईल जेव्हा तुमच्या लोएस्ट मध्ये जे तुमच्या सोबत असतील ना. चांगल्यामध्ये तर सगळेच आपले, नातेवाईक पण आपले, सगळेच जण आपले जेव्हा पैसा असतो. जेव्हा पैसे नसल किंवा आपला डाऊन फेज आला ना, तेव्हा कोण आपल्या सोबत त्यांनी रिलेशन पक्क होऊन जात. आपल्याला आपल्याला तोपर्यंत कोणी प्रेम करत जोपर्यंत आपल्यापेक्षा वाढून भेटत नाही. ज्या दिवशी आपल्यापेक्षा चांगलं भेटलं, भले नसून द्या, पण तिला वाटलं की हा माझ्यापेक्षा ह्याच्यापेक्षा हा चांगला आहे, ती तिकडे जाणार. रियालिटी ऑफ पी अँड पी देन निगेशन क्यू. हा आता ह्याचं आणि ह्याचं. आता देन आहे म्हटल्यानंतर टी तर टीच येणार.
एफ टी तरी टीच येणार, एफ एफ तर टीच येणार आणि इथं पण टीच येणार. गिवन पॅटर्न इज टॉटोलॉजी, कारण की सगळेजण टी आले. समजला ना तू? कारण देन म्हणजे टी आणि एफ तर एफ टी टीच आहे, इथं पण एफ टी आहे आणि सगळेच एफ म्हणल्यानंतर स्टार्टिंगच एफ आहे, तर मग एफ एफ यायचा प्रश्नच येत नाही, सगळे टीच आहे. इथं फक्त प्रॉब्लेम होता टी एन, इथं काय तर टी आहे मग टीच. समजलं? ह्याच्यावरती मी जास्त क्वेश्चन घेत नाही, कारण तुम्हाला फक्त हे एवढंच ट्रू टेबल तर येतं आपल्याला सॉल्व्ह करता. टॉटोलॉजी म्हणलं की टी, कॉन्ट्राडिक्शन म्हणलं की एफ, और कन्सिस्टन्सी काय असेल ते कॉन्टेंजन्सी म्हणलं की मिक्स, मग ते लिहायचं. तर हे बघा गाईज, हा आपला नेक्स्ट क्वेश्चन 4 मार्काला येईल आला तर, किंवा 3 मार्काला, 4 मार्काला. काय करायचं आहे, क्वेश्चन डिस्प्ले होईल खाली माझ्याकडे आहे, हा PYQ आहे 2025 चा बोर्ड पेपर आहे, डिस्प्ले होईल खाली. एक्सप्रेस द फॉलोइंग स्विचेस सर्किट इन द सिम्बॉल फॉर्म. याचं काय सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचं आहे, लॉजिक, त्याचं जे लॉजिक आहे जसं आपण क्वेश्चन बघत होतो तसा ह्याच्यावरून सर्किटवरून त्याचा फॉर्म तयार करायचा आहे. कन्स्ट्रक्ट द स्विच टेबल, म्हणजे इनपुट आउटपुट टेबल तो तयार करायचा. आता इथे लिहिलं आहे स्विचिंग टेबल अँड इंटरप्रेट इट. एकदम इझी, असं काही हे अवघड नाही ह्याच्यात, फक्त इनपुट आउट. आता ह्याला समजून घ्या, सर्किट आहे हा, जर कधी पण सिरीज असेल तर अँड, पॅरलल असेल तर ऑर. दोन कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, हे आपल्या फॉलो होतं. S1 आता पहिलं लिहावं लागेल, S1 अँड S2 बी द, काय लिहू शकतो आपण, काय नाव घेणार, P आणि Q, अँड S1 डॅश अँड कन्सिडर म्हणायचं इथं, कन्सिडर है ना, S1 डॅश अँड S2 डॅश बी द निगेशन P अँड निगेशन. वरती असं डॅश डॅश आलं तर त्याला निगेशन कन्सिडर करतो. हे 2 पॉइंट फक्त लक्षात ठेवा नीट प्रॉपर. सिरीज अँड पॅरलल ऑर, सिरीज अँड पॅरलल ऑर, ती अँड मी ऑर, ती अँड मी ऑर. समजा ना, असं सिरीज पॅरलल काय असतं माहित नाही, मी आणि ती मला तेवढं बरोबर कळतं. S1 काय आपलं, आता हे सिरीज आहे, हे सिरीज म्हणजे S1, हे फक्त P दिलं. आता हे ऑर मध्ये, ऑर आहे ना, म्हणजे हे पॅरलल आहे, पॅरलल याला सिरीज म्हणजे जे असं लगातार असतंय, आणि पॅरलल म्हणजे एकाच्या खाली एक. हे झालं पॅरलल, हे झालं सिरीज. हा, आता S2 काय पॅरलल, पॅरलल काय ऑर आहे, हा Q. पुढे चला, सिरीज आहे, हे सिरीज मध्ये पुढे असं आहे, हे ह्याच्या सिरीज मध्ये, मग काय येणार, सिरीज मध्ये की अँड, तर हे आणि हे पण सिरीज मध्ये, तर हा S1 ला काय आपला निगेशन P, हा निगेशन P, निगेशन P, आणि हे पण सिरीज मध्ये अँड, हा अँड निगेशन. समजा आगे दे का भी. आता ह्याच काय ट्रूथ टेबल बनवायचं आपल्याला. ट्रूथ टेबल एकदम इझी आहे. काय करणार, P Q, आता निगेशन आहे तर निगेशन P निगेशन Q. काय असतं सर, टी, आता टी टी इथं नाही येऊ शकत, ही बोर्डाला चुकी मी केली आहे. ह्याच्यामध्ये टी टी एफ एफ लिहून आलो. इनपुट आउटपुट टेबल असेल तर टी टी एफ एफ चालत. टी ला आपण काय लिहितो, एफ ला काय लिहितो, 1 1 0 0 0 1 0 1 0. इथं काय येणार, आता इथं ह्याचं उलट, म्हणजे 1 च्या ऐवजी 0 0 1 1, ह्याचं उलट 0 1 0 1. हे कळालं. आता ह्याच्यानंतर बघा, P or Q, एक तरी 1 असेल, और म्हणजे ऍज इट इज, इफ एनीवन इज T then T, एनीवन इज 1 then 1. 1 आहे का, आहे ह्याच्यात, आहे का, आहे ह्याच्यात, आहे का, आहे ह्याच्यात. आता हे झालं. आता हे बघा, निगेशन P अँड निगेशन Q, इफ बोथ आर T then T, म्हणजे दोन्ही एक एक असेल तर एक येणार. इथं आहे 1, हे नाही, हे बघा निगेशन आहे. बघा चुकी होते अशी कधी कधी, मी जी चुकी करतोय तुम्ही करणार, मला पाहिजे मी 1 मिनिटात एडिट करू शकतो. आपल्याला तसलं काय करायचं,
चुकीमधनं माणूस चुकी शिकतो, मी पण शिकतो, तुम्ही पण शिका. निगेशन पी अँड निगेशन क्यू. आता निगेशन पी काय आहे? निगेशन पी अँड निगेशन क्यू. हे 0 0 तर हा 0 येणार, हे पण 0, हा पण 0, 1 1 तर 1. इफ बोथ आर टी देन टी, बोथ आर 1 देन 1. समजलं काय? आता ह्याचं दोघांचं काय अँड आहे, या दोघांचं अँड करून टाकायचे. पी अँड क्यू अँड निगेशन पी अँड निगेशन क्यू. हा थोडी जागा कमी आहे. आता अँड अँड म्हणलं की दोन्ही एक असेल ते, मग इथं काय 0 0 0 1, हेच आन्सर आहे. हा इनपुट टेबल, हे 3 मार्काचा झाला क्वेश्चन, 3 मार्काला एकदम इझी आहे. कधी फक्त हे कन्सेप्ट सिरीज अँड पॅरलल ऑफ, एकदम सोपा. लॉजिक चॅप्टर सोडायचा, छोडणे का नाही, तोडणे का. सोडायचं नाही, करायचं. रडायचं नाही, लढायचं, है ना. नेक्स्ट क्वेश्चन बघू. तर गाइस हा आपला नेक्स्ट क्वेश्चन. हे जरा अवघड, म्हणजे आता ज्याला लॉ येत असतील त्यासाठी मिनिटाचं काम, ज्याला लॉ नसतील येत म्हणून हे लॉ वगैरे सगळे लिहिलेत मी इथे. पहिला बघू आपण हा क्वेश्चन. 4 मार्कांनी आला तर एकदम एक्सरसाइज मधला काहीतरी पहिलाच हा क्वेश्चन मध्ये पहिलाच दिला. कम्युटेटिव्ह लॉ पी अँड क्यू, त्याला आपण क्यू अँड पी पण लिहू शकतो, पी और क्यू ला क्यू और पी पण लिहू शकतो. असोसिएट लॉ मध्ये पी अँड क्यू अँड आर आहे, तर त्याला हा आर ह्याच्यासोबत पण जाऊ शकतो, हा आर पी सोबत पण येऊ शकतो. मैत्रीण असेल तर त्यासोबत पण जाऊ शकते, मैत्रीण असेल तर माझ्यासोबत पण येऊ शकते. गर्लफ्रेंड असेल तर पी और क्यू हे पण ऍज इट इज. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये पी अँड क्यू और आर, त्याला कसं लिहू, एक तर पी अँड क्यू लिहू शकतो, पी अँड क्यू और पी अँड आर लिहू शकतो. हे फक्त आतमध्ये गेलं तर पी अँड क्यू और पी अँड आर. ह्याचं पण सेम पी और क्यू, ह्याचं फक्त आतमध्ये गेलं की हे साइन बाहेर येतं आणि पी और आर. काय गोष्टी लक्षातच ठेवावं लागतात. ऑब्जेक्ट हे नाही जेईला तर हा चॅप्टरच नाही, पण ज्याला जेई नसेल पण ह्याला समजून घ्या. 4 मार्कला आला तर आयडेंटिटी लॉ पी अँड टी, तर त्याला पी लिहू शकतो, पी और टी, पी और एफ ला पी लिहू शकतो. डोमिनेटिव्ह लॉ, डोमिनेशन लॉ पी और टी ला टी लिहू शकतो, पी अँड एफ ला एफ लिहू शकतो, अँड एफ लिहू शकतो. डी मॉर्गन्स लॉ तर सगळ्यांचा आवडता. इम्प्लिमेंटेशन लॉ पी देन टी ला आपण निगेशन पी और क्यू लिहू शकतो, हे एक लक्षात ठेवा. कॉन्ट्रापॉझिटिव्ह लॉ पी अँड क्यू ला निगेशन क्यू, हे ॲज इट इज आहे, निगेशन क्यू देन निगेशन पी, कॉन्ट्रापॉझिटिव्ह लॉ, हे एक लक्षात ठेवा. बाय कंडिशन लॉ पी देन क्यू ला आपण पी देन क्यू अँड क्यू देन पी पण लिहू शकतो. ऍब्झॉर्प्शन लॉ पी और पी अँड क्यू ला पी लिहू शकतो, पी अँड पी और क्यू ला पी लिहू शकतो. हे फक्त काय लॉ आहे ते तुम्हाला करावे लागतील, एकदा नीट बघून घ्या. क्लिअर दिख रहा है? हा नीट बघून घ्या एकदा. आपण क्वेश्चन वरती येऊ आता. बघा आता क्वेश्चन वरती येऊ आपण. ऍक्च्युअली ती एक क्लिप आहे, ते ह्याच एक क्वेश्चन होतं ते डिलीट झाले म्हणून हे जरा राडा झाला. ठीक आहे, चला बघू आपण. पी इफ अँड ओनली क्यू, तर ह्याला असं ॲज इट इज लिहिलं, सिंपल आहे एकदम. नंतर ह्याला काय लिहू शकतो, बाय कंडिशन लॉनी ॲज इट इज आहे, काय लिहू शकतो, पी अँड क्यू और लिहू शकतो का अँड ए, अँड ए, हे अँड हे और. हे नेक्स्ट क्वेश्चनला जो घेईल ते नेक्स्ट क्वेश्चनला मी सांगेल. ह्याचं काय क्यू अँड पी, ह्याला काय लिहू शकतो, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लागेल काय ते, हे लागेल इम्प्लिमेंटेशन. ह्याला काय लिहू शकतो, सिम्पली और क्यू अँड निगेशन क्यू अँड पी. बरोबर आहे, हे बघा हाच लॉ पी अँड क्यू इज निगेशन पी और क्यू. ह्याच्यानंतर काय लिहू शकतो, याला निगेशन पी अँड निगेशन क्यू और, हे बघा हा और क्यू अँड, एक काम करा ह्याला असं नका लिहू, ह्याला असं लिहा
निगेशन पी और क्यू अँड निगेशन क्यू हे चालून जाईल. हा आता हे फक्त आतमध्ये जायचंय करू शकतो बाय असोसिएट लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असोसिएट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नी करू शकतो. हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नी करू शकतो. नंतर काय येणार हा अँड आहे तर हा अँड इथे दिला पण हा येणार बाहेर. हा आला बाहेर और इथे काय येतं परत निगेशन पी और क्यू अँड कळालं इथपर्यंत. त्याला काय निगेशन पी अँड निगेशन क्यू लिहू शकतो बरोबर. हे बघा ही एक व्हॅल्यू आली निगेशन पी अँड निगेशन क्यू. आधीच केलं तरी ती क्लिप फक्त डिलीट झाली. आता हे बघा ह्याच्यानंतर काय करू शकतो. हा अँड आहे पण हा और आहे. हा और बाहेर आला त्याला काय लिहू शकतो निगेशन पी क्यू अँड निगेशन क्यू. हे म्हणजे एफ आहे एफ. आता इथं हा एक हे एक झालंय. आता नंतर बघू. आता ह्याची बारी. याला काय लिहू शकतो निगेशन पी अँड पी लिहू शकतो. आता ह्याच्यासोबत हे फक्त आतमध्ये येते बाकी काही नाही. हा और आणि क्यू अँड पी लिहू शकतो याला है ना. आता निगेशन पी अँड निगेशन क्यू ला ऍज इट इज ठेवा कारण ते आणायचंय. और क्यू अँड निगेशन क्यू तर एफ असतो. इथे अँड असेल तर क्यू येईल फक्त. अँड असला तर काय येईल अँड पी अँड टी तर पी पी और एफ तर पी. हे बघा एफ आहे. आता और हे झालं. आता और वरती या. हे बघा नीट लक्ष द्या. असं असतं काही गोष्टी कळतात त्या आपण स्किप करून जातो. स्किप करू नका. थोडा फोकस राहा. इथं जोक बिक नाही चालू शकत आहे ना. जर थोडं कधी पण सिरियस झालं पाहिजे. निगेशन पी अँड पी याला एफ लिहू शकतो. और क्यू अँड पी तर क्यू अँड पी तर ह्याला आपण पी अँड क्यू पण लिहू शकतो. पहिलाच लॉ आहे कम्युटेटिव्ह लॉ. हा की पी अँड क्यू ला क्यू अँड पी क्यू अँड पी ला पी अँड क्यू क्यू अँड पी ला पी अँड क्यू लिहू शकतो. आता हे बघा और पी ह्याला पी धरा और एफ पी और एफ डोमिनेशन लॉ पी और टी पी और टी तर टी येतं. तर एफ आहे तर एफ असेल तर काय येणार पी अँड आहे और पी और एफ तर पी येतं म्हणजे हे येणार निगेशन पी अँड निगेशन क्यू. इथं पण ऍज इट इज एफ और आहे तर इंटरचेंज काय फरक नाही पडत ते. और पी अँड क्यू हे आधी लिहून टाका हे नंतर लिहून टाका. ऍज इट इज निगेशन पी अँड निगेशन क्यू एवढंच. बघा प्रूफ आहे आपलं हे आहे ना. पण त्यासाठी हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. ह्याला हाय प्रॅक्टिस लागते दुसरं काही लागत नाही. कोणत्याही गोष्टीला फक्त प्रॅक्टिस. प्रॅक्टिस खरं तर काय असतं माहितीये एकच कामाला सारखं सारखं करणं. कुठपर्यंत करणं जोपर्यंत घ्यायला नाही लागणार ते. एक्झाम्पलनी सांगितलं तर अजून क्लिअर. मायकल फिलिप्स माहिती मायकल फिलिप्स 2008च्या ऑलिम्पिक मध्ये यांनी 32 वर्ष आधी मार्क स्पिनचा रेकॉर्ड तो. मार्क स्पिननी 7 गोल्ड मेडल जिंकले. 8 गोल्ड. ते एक लेडी पत्रकार होती. इंटरव्ह्यू होता त्याचा. एक लेडी पत्रकार आली. त्या लेडी कॉंग्रॅच्युलेशन सर आज तुमचा खूप लकी दिवस आहे की तुम्ही 8 गोल्ड जिंकले. तो मायकल फिलिप्स हसला. त्या लेडीला ती लेडी गेली त्याला परत बोलवलं. तो म्हणला मी 2004 मध्ये मी स्वप्न बघितलं मी 2008च्या ऑलिम्पिक मध्ये कसा 32 वर्ष आधी रेकॉर्ड तोडू शकतो. तर तो म्हणला मी पाण्यामध्ये एका दिवसात 8 तास प्रॅक्टिस करायचो. तो मायकल फिलिप्स म्हणला त्या मॅमला म्हणला 1 वर्षाचे एक हफ्त्याचे किती झाले. ती मॅडम म्हणली एवढे. त्याला 1 महिन्याचे किती झाले. तो म्हणला एवढे. म्हणला 1 वर्षाचे किती झाले. ते म्हणला एवढे. म्हणजे एवढी प्रॅक्टिस तू पण करून घे तुम्ही पण 8 गोल्ड घेऊ शकतो. एकदम सिंपल आहे. याला काही डोकं लागत नाही. 4 वर्षाचे किती होतात तुम्हाला 16,000 तास पेक्षा जास्त वेळ मी पाण्यामध्ये होतो. जर तुम्ही आज संकल्प घेता की तुम्ही 20,000 तास पाण्यामध्ये राहाल तर 2012च्या ऑलिम्पिक मध्ये तुम्ही माझा पण रेकॉर्ड करू शकता.
एकदम इझी आहे, ह्याच्यात काय प्रॅक्टिस वगैरे लागत नाही, एकदम शॉर्ट मध्ये स्टोरी सांगितली तुम्हाला. दुनियातले महान पेंटर झाले पाब्लो पिकासो, महान सर्वश्रेष्ठ पेंटर. MM हुसेन पेक्षा पण मोठे पेंटर झाले पाब्लो पिकासो. त्याचे एक रस्त्याने जात होते, एक लेडी त्यांना मिळाली, त्या लेडीने विचारलं यू आर पाब्लो पिकासो. पळत पळत गेली, एक पेपर एक पेन आणून दिला पाब्लोच्या हातात. सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे, तुम्ही माझ्यासाठी एक पेंटिंग ड्रॉ करू शकता. पाब्लो मला ठीक आहे, एक पेन एक त्याच्या हातात पेन्सिल घेतली, एक पेपर होता त्याच्यावरती एक स्केच ड्रॉ करून दिला, 30 सेकंदात त्याच्या हातात पटवून दिला. लेडी दिस पेंट वर्थ ₹50 लाख. त्या लेडीला आश्चर्य वाटलं, 30 सेकंदात पेंटिंग बनवली, काय किंमत 50 लाख. तिने माहिती काढली पाब्लो पिकासो कुठं राहत. ती म्हणजे तिथं हाय बाय केलं आणि ती मग अँटिक कलेक्शनला गेली. तिथं म्हणजे तिने पेंटिंग, इट इज पाब्लो पिकासो पेंटिंग मॅम. यस, कितीला घेणार? 50 लाख तुम्हाला देऊ शकतो, 60 लाख देऊ शकतो. 2 दुकानात गेली, एक मधला 50, एक मधला 42 आणि एक काहीतरी 60 मधला. 60 लाख तुम्हाला देऊ शकतो. तिने माहिती काढली पाब्लो पिकासो कुठं राहतं. शोधलं, बॅनर एक्झिबिशन होतं पाब्लो पिकासोचं, होल्डिंग सगळीकडे लागले होते. बॉडीगार्डला ढकलून आतमध्ये गेली, सर तुम्ही मला ओळखलं, मी तीच लेडी आहे, तुम्ही मला मिळाले होते, तुम्हाला एक पेंटिंग ड्रॉ केली 30 सेकंदात 50 लाख रुपयाची. ते पाब्लो म्हणला हा मॅम मी तुम्हाला ओळखलं, मला माहिती आहे याची किंमत, मी बनवली, याची किंमत 50 लाख आहे. ती लेडी म्हणली सर मला पण शिकायची आहे, 30 सेकंदात 50 लाखची पेंटिंग कशी बनवली. पाब्लो म्हणला लुक मॅम, जी पेंटिंग तुम्ही 30 सेकंदात बनवताना बघितली ती बनवायला मला 30 वर्ष लागले. ही टूक मी 30 लॉंग इयर्स टू ड्रॉ पेंटिंग वर्थ ₹50 लाख. प्रॅक्टिसने काही पण होऊ शकतं. जर तुम्ही मॅथ्स करत गेले एवढा खतरनाक चॅप्टर तयार होऊ शकतो. फिजिक्स केमिस्ट्री करत गेले असं एवढं खतरनाक होऊ शकतं ना, कोणी तुमचं तिथं हात पकडणार. प्रॅक्टिस अशा स्टोऱ्या तुम्हाला 50 स्टोऱ्या ऐकू शकतो बसल्या आहे ना. पण ठीक आहे, आता एवढा टाइम पण आहे, लेक्चर खूप मोठा वाटतो नंतर पोरांना असं बघायला. ठीक आहे, तर हे बघा नेक्स्ट क्वेश्चन डिस्प्ले होईल स्क्रीनवर. हा नेक्स्ट क्वेश्चन आहे बोर्ड मधलाच आहे, सेक्शन डी मध्ये 4 मार्काला पडलेला आहे. सिम्प्लिफाय द गिवन सर्किट बाय रायटिंग इट्स लॉजिक एक्सप्रेशन. हे लॉजिक एक्सप्रेशन लिहायचं आहे या सर्किटचं. हे बघा आता हे काम लाईल तुम्हाला. सर हे का लिहिलं होतं, ह्याच्यासाठी लिहिलं होतं. लॉजिक एक्सप्रेशन ऑल्सो रिटर्न युअर कन्क्लुजन. आपल्याला काय वाटतं ह्याच्यावरून तर ते लिहायचं. ठीक आहे, स्क्रीनवरती होत असेल. ह्याला काय आता S1 आहे, S1 काय लिहिणार, S1 अँड S2 ॲज इट इज लिहायचं आपल्या. S1 अँड S2 इज P and Q and S1 dash and S2 dash is negation P and negation Q. आता काय करू शकतो इथं, हा P आहे, काय आहे सिरीज आहे, सिरीज मध्ये काय येतं अँड, हा अँड आहे. आता पॅरलल आहे तर हा निगेशन P, पॅरलल मध्ये काय येतं और निगेशन Q. डॅश आहे ना, डॅश असेल तर हे बनवायचं एकदम इझी आहे. आणि हे काय अँड आहे, सिरीज मध्ये पुढे सिरीज मध्ये म्हणलं की अँड, आणि हे काय Q आहे. कळालं एवढं. आता P, आता ह्याला आतमध्ये घेऊन चला, P अँड निगेशन P असं पण लिहू शकतो हा, डिस्ट्रीब्युशन लॉ. आणि ह्याला काय लिहू शकतो, हे और P अँड निगेशन Q. हे लिहिलं, हे अँड तर राहून द्या, हा अँड Q. P अँड निगेशन P F असतं, और P अँड निगेशन Q अँड Q. F और P, F और P असेल तर P, F और P, F और P, F और ना, F म्हणजे F और P का P और F एकच आहे, इज इक्वल टू P. तर हा P, ह्याला P मानायचं म्हणजे लिहायचं नाही हा. F और P, कंडिशन काय, F और P, F और P तर P म्हणजे हे येणार अँड Q. इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लावा, हा P अँड Q होणार बरोबर. आणि इथे काय येणार, P अँड Q आहे, अँड येणार निगेशन Q अँड निगेशन P, निगेशन Q अँड Q, P अँड Q अँड निगेशन Q अँड निगेशन P तर F. असं एकदम नॉर्मल झालंय. आता ह्याचं अँड ह्याचं ऑर असतं तर T आला असतं एवढंच.
पी अँड क्यू. आता पी अँड क्यू आहे अँड एफ आहे. अँड म्हणलं की प्रॉब्लेम आहे. पी अँड एफ तर एफ येतो. पी अँड एफ आहे तर एफ येणार. हे जे लॉजिक आहे. हे जे कन्क्लुजन कसं लिहू शकता? द लॅम्प आहे, हे काय आहे? ते लॅम्प आहे. द लॅम्प इज नॉट ब्लो इरिस्पेक्टिव्ह ऑन द स्टेटस. असं लिहिलं तरी चालेल. द लॅम्प इज नॉट ब्लो एवढं लिहिलं तरी चालेल. कन्क्लुजन आपल्या मनाने काय लिहायचं असेल? द लॅम्प इज नॉट ब्लो एवढं लिहिलं तरी चालून जातं. ठीक आहे. हा चॅप्टर इथं दी एंड संपला. असे प्रश्न करा तुम्ही स्वतःहून. भेटू आपण नेक्स्ट लेक्चर. काय आता मी जसं पाठीमागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं डिफरन्शियल इक्वेशन, आता तो नेक्स्ट लेक्चर त्याचा अपलोड करतो. हा एक 8 मार्काचा चॅप्टर होता म्हणून ह्याला अपलोड केलता. पाहिजे तर मॅट्रिसेस पण ह्याच्यासोबत करू, ते बघतो मी. ठीक आहे. तुम्हाला कोणता पाहिजे लवकर तसं कमेंट मध्ये सांगा, काय प्रॉब्लेम नाही. जसं तुम्ही म्हणता तसं त्याप्रमाणे लेक्चर. मला तर काय शिकवायचं मला ते पण येतं हे पण. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय.